नमो नमः. आपण आता पुढचं शिकणार आहोत. दशरूप प्रथम प्रकार शिकत आहे आपण. आणि आपण 5 पण संधी झाल्या. मुखसंधी, प्रतिमुखसंधी, गर्भसंधी, विमर्श संधी आणि निर्वाण संधी. 5 पण संधी आपल्या झाल्या आहेत. आणि आता आपण पुढे आता 54वा श्लोक आहे आता. ओके, आता हा 54वा श्लोक आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की हे जे 64 अंग आहे, तर ह्या 64 अंगाचे 6 प्रयोजन आहेत. हे जे 64 अंग आहे, तर हे 64 अंग नसले तर मग ते काय म्हणतात की तुम्ही पूर्ण ती कथा समजणारच नाही. प्रेक्षकांना जर हे 64 अंग वेगवेगळे नसले तर ती कथा काही लोकांना समजणार नाही. दर्शक आहे, प्रेक्षक आहे, त्यांना समजणार नाही. तर म्हणून हे 64 अंगाची गरज आहे. आणि ह्या 64 अंगाचं प्रयोजन काय आहे हे आता या श्लोकमध्ये सांगितलेलं आहे. तर हा आता 55वा श्लोक आहे. उक्त अंगानां चतुष्षष्टिः षोडा च येषां प्रयोजनम् इष्टस्यार्थस्य रचना गोप्यगुप्तिः प्रकाशनं रागः प्रयोगस्य आश्चर्यं वृत्तान्तस्य अनुपक्षयः. त्यांनी काय म्हटलं आहे की हे जे 64 अंग आहे याचे 6 प्रयोजन आहेत. कुठले कुठले प्रयोजन आहेत? 6 प्रयोजन. पहिलं आहे इष्ट अर्थाची रचना, की त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ पाहिजे त्या गोष्टीला. गोप्यगुप्ती म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी गूढ गोष्ट राहणार आहे की नाही. मग ती गूढ गोष्ट आहे तर ती सुरुवातीला काही सांगणार नाही, ती शेवटीच कळणार आहे. त्याच्याशिवाय ती गोष्टच काय मग त्याच्यामध्ये काय आहे की गौप्य म्हणजे जे गूढ आहे त्याची गुप्त ठेवणार ते सगळ्या शेवटी समजणार. आणि प्रकाश्य अर्थाला प्रकट करणे म्हणजे जी गोष्ट सांगायची आहे, प्रकाश्य म्हणजे जी तुम्हाला सांगायची आहे ती गोष्ट मात्र त्याच्यामध्ये सांगणार आहे. पुढे आहे अभिनयात रागाची वृद्धी. अभिनयात रागाची वृद्धी आहे. मग चमत्काराचा समावेश आहे त्यामध्ये नाटकामध्ये. आणि काव्यातील कथावस्तूचा विस्तार म्हणजे जी गोष्ट आहे तर ती गोष्ट छोटीशी जरी गोष्ट असली तरी त्याचा विस्तार केला आहे. काही वेगळे प्रसंग असे म्हणून तो पूर्ण नाटक किंवा पूर्ण कथा ती तयार होणार आहे. मग यांनी इष्ट अर्थाची रचना म्हणजे काय, तर फळ मिळण्यासाठी इष्ट अर्थाची रचना आहे. आणि नाटकाबद्दलचं जे प्रेम आहे ते दर्शकांच्या मनामध्ये राहिलं पाहिजे. त्यांना ते म्हणून हे 64 अंग आहे की त्यामुळे त्यांना त्याचा अर्थ कळेल, त्या नाटकाचा अर्थ कळेल. आणि हे 64 अंग समजा नसले तर काय होईल, तर कथानकामध्ये क्षय होईल. कथानक मध्ये मध्ये तुटेल, त्याच्यामध्ये क्षय होईल. आणि तसे होणार नाही, होऊ नये म्हणून हा हे 64 अंग आहे. ठीक आहे. तर आता आपण पुढे 56वा आपला श्लोक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की आपण पहिल्यांदा शिकलो की कथावस्तूचे किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. एक अधिकारिक आहे, दुसरी प्रासंगिक आहे. आणि मग हे 2 प्रकार झाले. मग अधिकारिक आणि प्रासंगिकचे परत 3 प्रकार आहेत. प्रासंगिकचे परत 2 प्रकार आहेत, पताका आणि प्रकरी. म्हणजे किती झाले? अधिकारिक, पताका, प्रकरी 3 झाले. आता मग ह्या 3चे परत 2 भाग आले. परत या आधीच्या वस्तूचे परत 2 भाग झाले. त्याचे अधिकारिक, पताका, प्रकरी हे परत भाग झाले. मग त्याचे परत उत्पाद्य, मिश्र आहे ना, आणि प्रख्यात असे 3 भाग झाले. म्हणजे ते परत 9 भाग झाले. मग त्या 9 भागाचे परत 3 भाग झाले. दिव्य, मर्त्य. मग असे किती झाले? 29 भाग झाले. तू म्हणे ना मला कळलं नाही म्हणजे त्या दिवशी 29 भाग कसे झाले. तर अशा प्रकारे हे कथावस्तूचे किती प्रकार झाले? 27 प्रकार झाले. कळले कसे आले? पहिला अधिकारिक, प्रासंगिक. प्रासंगिकचे 2, पताका, प्रकरी. मग त्याचे परत 3 उत्पाद्य, प्रत्येकाचे 3 की नाही. अधिकारिकचे 3, प्रासंगिकचे 3 आणि प्रकरीचे 3. उत्पाद्य, प्रख्यात आणि तिसरं मिश्र. म्हणजे किती झाले? 9 झाले. हे 3 याचे 3 9 झाले. मग याचे परत 3 झाले. 9 याचे 3. दिव्य, मर्त्य असे परत 3 झाले. म्हणजे 29 झाले. हे 27 भाग झाले याचे. मग आता यांनी पुढे म्हटलं आहे की कथावस्तूच्या सादरीकरणासाठी 2 प्रकार पडतात, सूच्य आणि दृश्य. आता म्हटलं आहे 56वा श्लोक आहे आपला. द्वेधा विभागः कर्तव्यः सर्वस्यापहि वस्तुनः सूच्यमेव भवेत् किंचित दृश्य श्रव्यम अथा परम. तर असे सूच्य आणि दृश्य. सूच्य म्हणजे काय की ज्यामध्ये सूचना केलेली असते. नाटकामध्ये पुढे काय होणार आहे त्याची सूचना केली असते, त्याला काय म्हणतात? सूच्य. आणि दृश्य म्हणजे काय? जे आपल्याला दिसतं. मग सूच्य म्हणजे नाटकामध्ये काय असतं? नुसती सूचना केली असते. म्हणजे आता समजा उदाहरण काय दिलं यांनी सूच्यचं, परत त्यांनी सांगितलं की ज्या वस्तू निरस आहेत, अनुचित आहे, ज्या दाखवता येत नाही, स्टेजवर ज्या दाखवता येत नाही, मंचावर जे दाखवता येत नाही, आणि त्याला म्हणून त्याला काय म्हणतात? सूच्य. म्हणजे आता उदाहरणार्थ ऋषीमुनी स्नानासाठी नदीवर गेले आहे, मग हे दाखवता येतं का?
मंचावर नाही दाखवत आहे, ऋषीमुनी स्नानाला गेली आहे. मग हे सूचना करणं की ऋषीमुनी स्नानासाठी नदीवर गेलेले आहे, याला काय म्हणतात सुच्च प्रवेश. दुसरा कुठला आहे दृश्य. दृश्यमध्ये काय येतं, नाटकच येतं ना जे आपण पाहतो आहे की नाही. दृश्यमध्ये मधुर उदात्त रस तथा भावपूर्ण कथाभाग ज्यामध्ये येतो त्याला दृश्य म्हणतात. मधुर उदात्त आणि रस भावपूर्ण जो भाग असतो त्याला काय म्हणतात दृश्य काव्य. म्हणजे जे मेन नाटक आहे, जे नायक नायिका वटवतात त्याला म्हणतात दृश्य काव्य. तर ज्यामुळे नाटकात प्रभाव उत्पन्न होते, तेज येतं, रसपूर्ण नाटक दाखवण्यासाठी जे प्रसंग असतात त्याला काय म्हणतात दृश्य काव्य. कळलं. हे कशावर आधारित आहे, तर हे आहे कथावस्तूच्या सादरीकरण. सादर कसं करायचं नाटक, त्याच्यावर 2 भाग आहे, सूच्च आणि दृश्य. सूच्च म्हणजे त्याच्यामध्ये सूचित केलेलं असतं, नाटकाचे काही अंश सूचना दिली असतात, मंचावर दाखवत नाही. आणि दृश्य म्हणजे जे आपण नाटकात मंचावर जे पाहतो, जे भावपूर्ण आहे, उदात्त आहे, मधुर आहे, असं जे नाटक आहे ते आपण म्हणतो दृश्य श्रव्य. दोन्ही पण, दृश्य म्हणजे दिसतं, श्रव्य म्हणजे ऐकू पण येतं, त्याला दृश्य श्रव्य म्हणतात. ज्या रसाची सत्ता विद्यमान आहे ते दृश्य आहे, ज्यात रस नाही ते सूच्च आहे, असं दोन याचा फरक. मग आता पुढचं आहे अर्थोक्षेपक. अर्थस्य उपक्षेपक. क्षेपक म्हणजे सूचना करणार, क्षेपक म्हणजे सूचना करणारे. इथे आता आपला 58वा श्लोक आहे. अर्थोपक्षेपकैः सूच्यः पंचभिः प्रतिपादये विश्वंभक चुलिका अंकास्य अंकावतार प्रवेशकः. म्हणजे हे अर्थोपक्षेपक आहे, म्हणजे अर्थाची सूचना देणारे. म्हणजे जे आहे सूच्च जे आहे त्याचे 5 प्रकार आहे की जे आपल्याला मंचावर दाखवता येत नाही, ते सूचना देऊन सांगणार आहे. त्याचे अजून 5 प्रकार आहेत. कुठले कुठले आहे 5 प्रकार. एक आहे विश्वंभक, दुसरा आहे चुलिका, तिसरा आहे अंकास्य, चौथा अंकावतार आणि 5वं प्रवेशक. कुठले 5 आहे, विश्वंभक, चुलिका, अंकास्य, अंकावतार, प्रवेशक. एक आहे अर्थोपक्षेपक. अर्थस्य उपक्षेपक, अर्थाची सूचना देणारे. अर्थोपक्षेपक, अर्थाचा म्हणजे आता थोडंसं फोड करून गेलं की लक्षात राहतं आपल्या शब्द. हा महत्त्वाचा आहे, हा म्हणजे हे करा, त्याला महत्त्वाचा श्लोक आहे. अर्थोपक्षेपक अर्थस्य उपक्षेपक, म्हणजे कथेमधील काही अर्थ दाखवता येत नाही त्याला प्रकट करणारे जे आहेत त्याला अर्थोपक्षेपक म्हणतात. आणि अर्थोपक्षेपकाद्वारा सूच्य कथावस्तू ही 5 प्रकारची आहे. किती प्रकारची, 5 प्रकारची. कुठले कुठले आहे सांगा आता. विष्कंभक, शुद्ध, चुलिका, चुलिका, अंकास्य, अंकावतार, प्रवेशक. म्हणा परत, म्हणा लक्षात आहे. विष्कंभक, चुलिका, अंकास्य, अंकावतार, प्रवेशक. विष्कंभक, अर्थोपक्षेपक. अर्थोपक्षेपक किती आहे, 5 प्रकार आहेत. अर्थोपक्षेपक किती आहे, 5 प्रकारचे. आपण परत त्याची रिव्हिजन पण घेऊ, म्हणजे मग बरोबर डोक्यात जातं. अर्थोपक्षेपक किती प्रकारचे, 5 प्रकारचे. विष्कंभक, चुलिका, अंकास्य, अंकावतार, प्रवेशक. आलं लक्षात. आता पहिला आहे विष्कंभक. विष्कंभक म्हणजे काय आहे की हे नाटकामध्ये भविष्यामध्ये काय होणार आहे याची सूचना देतात. याच्यामधले पात्र कुठले असतात, मध्यम प्रकारचे पात्र असतात. तर आता नाटकामध्ये 3 प्रकारचे पात्र आहेत. एक उच्च पात्र, उत्तम पात्र, मध्यम पात्र आणि नीच पात्र. उच्च पात्र म्हणजे जे राजा, राणी, मंत्री हे सगळे कुठले आहे, उच्च पात्र आहे. आणि मध्यम प्रतीचे पात्र असतात आणि नीच प्रतीचे पात्र. नीच प्रतीचे म्हणजे हे जे नोकर वगैरे आहेत ते सगळे नीच प्रतीचे, आणि त्याच्या दोघांच्या मधले जे आहे ते मध्यम प्रतीचे. तर विष्कंभकाचे यांनी 2 प्रकार सांगितले आहेत, शुद्ध आणि संकीर्ण. विष्कंभकाचे 2 प्रकार आहेत. आपण अर्थोक्षेपकाचे 5 पाहिले. विष्कंभक, चुलिका, अंकास्य, अंकावतार, प्रवेशक. मग आता परत ह्या विष्कंभकाचे 2 प्रकार आहेत, शुद्ध आणि संकीर्ण. शुद्ध म्हणजे काय, की यामध्ये 1 किंवा अधिक मध्यम पात्र असलेले विष्कंभक शुद्ध असते. म्हणजे त्याच्यामध्ये 1 किंवा अधिक पात्र आहे ते मध्यम पात्र असतं, ते शुद्ध असतं. म्हणजे 1 किंवा अधिक पात्र संक्षेपमध्ये पुढील घटनेची सूचना देतात. 1 किंवा 2 पात्र पुढे जे घटना घडणार आहे त्याची सूचना देतात, त्याला काय म्हणतात, शुद्ध. आणि संकीर्ण म्हणजे काय, की मध्यम श्रेणी किंवा अधम श्रेणीच्या पात्रांद्वारा जेव्हा सूचना दिली जाते त्याला संकीर्ण म्हणतात. म्हणजे शुद्ध म्हणजे जो मध्यम प्रतीचं जो पात्र आहे
ते सूचना देतात त्याला शुद्ध म्हणतात, आणि मध्यम किंवा नीच प्रतीचे जे पात्र आहे त्यांनी जी सूचना दिली त्याला काय म्हणतात, संकीर्ण. आहे ना, म्हणजे कोणी सूचना दिली आहे त्याच्यावरून ह्याचे दोन प्रकार पडलेले आहेत. प्रवेशक, प्रवेशक हा सुद्धा विष्कंभकासारखा आहे की तो भावी कथेमध्ये कथांशाचा सूचक असतो. मग ह्याच्यामध्ये काय आहे, हां, आणि विष्कंभकामध्ये संस्कृत भाषा असते, आणि याच्यामध्ये प्रवेशकामध्ये संस्कृत भाषा नसते. प्रवेशकामध्ये संस्कृत भाषा नसते, प्राकृत असते. ती प्राकृत शौरसेनी भाषा असते. आणि मागधी, शकारी वगैरे ह्या अशिष्ट प्राकृत भाषा आहेत. मागधी, शकारी ह्या, आणि ह्यात नीचपत्रांचा प्रयोग असतो. याच्यामध्ये नीचपत्रांचा प्रयोग असतो. मग आता इथे दोन हे दिलं आहे, भेद दिला आहे. विष्कंभकमध्ये काय येतं, प्रवेशकमध्ये काय येतं. तर विष्कंभक म्हणजे काय की भूत आणि भविष्यकाळ थोडक्यात सांगितला जातो, आणि याच्या प्रवेशकमध्ये पण भूत आणि भविष्यकाळ थोडक्यात सांगितला जातो. आणि विष्कंभकमध्ये काय आहे, एक किंवा दोन मध्यम पात्रांचा प्रयोग असतो, आणि प्रवेशकामध्ये नीच कोटीतली असतात. जे सगळे पात्र असतात ते सगळे नीच कोटीतले पात्र असतात. आणि विष्कंभकामध्ये भाषा ही संस्कृत किंवा शौरसेनी प्राकृत असते, आणि प्रवेशकामध्ये संस्कृत कधीच नसते. प्रवेशकामध्ये संस्कृत कधीच नसते, फक्त प्राकृत असते, निम्न श्रेणीची प्राकृत. म्हणजे मागधी, शकारी, आबिरी, चांडाली, पैशाची, ह्या ज्या प्राकृतनीच्या खालच्या प्रतीच्या ज्या भाषा आहेत, निम्न कोटीच्या, त्या कशामध्ये असतात, प्रवेशक जे आहे ती भाषा बोलतात. कळलं काय. अर्थोपक्षेपक म्हणजे काय की जे सूचना देतात पुढे घडणाऱ्या घटनांची. त्याचे 5 प्रकार आहेत. कुठले विष्कंभक आहे, चुलिका, अंकास्य, अंकावतार आणि प्रवेशक. विष्कंभकाचे 2 प्रकार, शुद्ध आणि संकीर्ण. त्याच्यामध्ये शुद्धमध्ये कोण आहे, जे मध्यम प्रतीचे पात्र आहे ते शुद्धमध्ये येतात, आणि संकीर्णमध्ये जे नीच प्रतीचे पात्र आहेत ते संकीर्णमध्ये येतात. उच्च प्रतीचे पात्र म्हणजे कोण, जे राजा, राणी, मंत्री वगैरे आहे. नीच प्रतीचे म्हणजे हा खालच्या दर्जाचे नौकर वगैरे, बाकीचे जे मधले आहेत ते मध्यम प्रतीचे. आणि विष्कंभकमध्ये संस्कृत भाषा वापरतात, आणि प्रवेशकामध्ये वापरत नाही. त्याच्यामध्ये निम्न प्राकृत भाषा आणि ह्या बाकीच्या भाषा आहे ना, मागधी, शकारी वगैरे ह्या भाषा वापरतात. आणि विष्कंभक, चांडाली, त्यांना वेगवेगळे नाव आहे तेव्हाचे, की याच्यातली वगैरे असेल आदिवासी लोक वगैरे कसे असतात त्या टाईप असेल की पैसे देऊन नाही बनते, ते नाव आहे पैशाची. परत विष्कंभकामध्ये काय सांगितलं आहे की ह्यांचा प्रयोग नाटकाच्या प्रथम अंकात असतो. विष्कंभक जी सूचना देतात ती नाटकाच्या प्रथम अंकात देतात, आणि प्रवेशक आहे तो प्रथम अंकात येत नाही, तर 2 अंकाच्या मध्ये असतो. प्रवेशक जी सूचना देतात ती 2 अंकाच्या मध्ये देतात, आणि विष्कंभक मात्र प्रथम अंकामध्ये देतात. मग आता विष्कंभकाचं उदाहरण आहे शाकुंतलातील 4th अंक, आणि प्रवेशकाचा उदाहरण आहे शाकुंतलाचा 6th अंक. ठीक आहे. तर या सगळं 2 मधला भेद आला तर तो भेद पण लिहिता आला पाहिजे. तर हे मी सगळं मराठीमध्ये व्यवस्थित लिहून दिलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. दुसरं चुलिका. चुलिका म्हणजे काय, पडदा, जवनिका. पडद्याच्या मागून जे सूचना दिल्या जातात त्याला म्हणतात चुलिका. अंतःजवनिका म्हणजे पडदा, पडद्याच्या आतल्या, पडद्याच्या आतील पात्रांकडून काही सूचना दिल्या जातात त्याला काय म्हणतात, चुलिका म्हणतात. नेपथ्यद्वारा अर्थाची सूचना देणे चुलिका नामक अर्थक्षेपक होय. नेपथ्य म्हणतो की आतून जे सुरू असतं त्यांचं सांगत. पुढचं आहे अंकास्य. आता पुढचं आहे अंकास्य आणि अंकावतार. तर ह्या 2 मधला पण भेद लक्षात घेऊ आपण. अंकास्य म्हणजे काय, एका अंकाच्या समाप्तीनंतर शेवटी अभिनय करणाऱ्या पात्राच्या द्वारा अंकात काही असेल त्याची सूचना मिळते, त्याला अंकास्य म्हणतात. म्हणजे एका घटनानंतर सातत्य नसते. एका अंकात काही सुटलं असेल तर ते पुढच्या अंकामध्ये सांगतात. एका अंकाच्या समाप्तीनंतर शेवटी अभिनय करणाऱ्या पात्रांच्या द्वारा अंकात जर काही सुटले असेल तर त्याची सूचना मिळते, त्याला अंकास्य म्हणतात. म्हणजे एका घटनेनंतर सातत्य नसते. आणि अंकावतार म्हणजे काय की जेव्हा प्रथम अंकाचा विच्छेद न होता दुसरा अंक सुरू होतो तो अंकावतार होय. एका अंकाच्या समाप्तीनंतर कथाप्रवाह न थांबता पुढे जातो. एका घटनेनंतर सातत्य असते, एका अंकानंतर लगेच दुसरा अंक सुरू होतो. म्हणजे अंकास्यमध्ये काय होतं, एका घटनेनंतर सातत्य नसते, पण अंकावतारमध्ये मात्र एकानंतर लगेच दुसरा अंक सुरू होतो. ठीक आहे. अशा ह्या 2 मध्ये फरक येतो. पुढचं आहे सूच्य वस्तू ही सूचना या 5 अर्थोक्षेपकाद्वारा देण्यात आली पाहिजे. म्हणजे हे 5 अर्थोक्षेपक आहे ना, ह्यांच्याद्वारे सूचना देण्यात आली पाहिजे. मग आता पुढे काय आलेलं आहे की नाट्यधर्माच्या दृष्टीने परत या कथावस्तूचे 3 प्रकार पडतात. आता हा आपला 63वा श्लोक आहे.
ही नाट्यधर्माच्या दृष्टीने परत याचे 3 भाग पडतात. नाट्यधर्मम ते पुनर्वस्तू त्रिदेश्यते सर्वेषां नियतेस्यैव श्राव्यम अश्राव्यमेव च सर्वश्राव्यम प्रकाशम स्यात् श्राव्यम स्वगतम मतम. म्हणजे यांनी काय म्हटलं आहे की परत नाट्यवस्तूच्या दृष्टीने कथावस्तूचे 3 भाग पडतात. मग हे 3 भाग कुठले आहेत आता? तर सर्वश्राव्य, नियतश्राव्य आणि अश्राव्य. सर्वश्राव्य, नियतश्राव्य आणि अश्राव्य. पहिले कुठले पाहिले आपण? 2 प्रकार कुठले पाहिले? याच्या कशावर होते ते? कथावस्तूच्या सादरीकरणावरचे प्रकार होते. आता कशाचे आहे? नाट्यवस्तूच्या दृष्टीने कथावस्तूचे खूप प्रकार पडतात. तर 3 प्रकार कुठले? सर्वश्राव्य, नियतश्राव्य आणि अश्राव्य. सर्वश्राव्य म्हणजे काय? सगळ्यांना ऐकण्यास योग्य असे संवाद. सगळ्यांना म्हणजे प्रेक्षकांना पण ऐकायला गेले पाहिजे, परत जे मंचावर जे सगळे आहे त्यांना पण ऐकायला गेले पाहिजे. त्याला काय म्हणतो आपण? सर्वश्राव्य. प्रकाशम म्हणजे सगळ्यांना ऐकायला गेले पाहिजे. सर्वश्राव्य प्रकाशम म्हणजे सगळ्यांच्या समोरील संवाद. प्रकाशम म्हणजे सर्वांच्या समोरील संवाद. नियतश्राव्य म्हणजे काय? काही जणांना ऐकण्यास योग्य असे संवाद. नियतश्राव्य म्हणजे काही जणांना ऐकण्यास म्हणजे याच्यावर 4-5 जण उभे असतात, पण बाजूला 2 जण उभे असतात. ते 2 जण काहीतरी बोलत असतात, पण मग त्यांचा अर्थ काय की ते प्रेक्षकांना समजतं आहे, पण इकडच्या 4-5 जणांना समजत नाही असं ते दाखवतं. त्याला काय म्हणतो? नियतश्राव्य. म्हणजे ऐकू त्यांना पण येतं, पण ते नाटकच आहे की नाही. मग ते त्यांना ऐकू नाही जात आहे बा, पण प्रेक्षकांना समजत आहे. पण ते 2-3 जण जे काही गोष्टी बोलत आहेत ते मात्र त्या 2-3 गोष्टी आहे, पण प्रेक्षकांना समजत आहे, पण यांना काही समजत नाही. मग हे काय झालं? नियतश्राव्य. अश्राव्य म्हणजे काय? कोणालाच ऐकण्यास अयोग्य असे संवाद. म्हणजे स्वगत. एखादा माणूस स्वतःशीच बोलतो, बाकीचे पण असतात, पण स्वगत असतं. म्हणजे तसं फक्त प्रेक्षकांना समजतं आणि त्याला माहिती आहे, बाकी कुणाला ऐकायलाच येत नाही. तसं त्याला काय म्हणतो आपण? स्वगत. असे 3 प्रकार झाले. सर्वश्राव्य म्हणजे सगळ्यांना ऐकायला येतं, नियतश्राव्य म्हणजे काही जणांनाच ऐकायला येतं, आणि अश्राव्य म्हणजे स्वगत, जे कोणालाच ऐकू येत नाही. मग आता नियतश्राव्य वस्तू परत 2 प्रकारचे आहेत. जे नियतश्राव्य आहे की नाही, जे काही जणांनाच ऐकायला येतं, त्याचे परत 2 प्रकार आहेत. कुठले प्रकार आहे? एक जनांतिक आहे आणि एक अपवारित आहे. एक प्रकार आहे जनांतिक, दुसरा आहे अपवारित. जनांतिक म्हणजे काय होतं? 2 पात्र आपसात संवाद करतात आणि संवाद सुरू असताना त्रिपताका रूप हाताची मुद्रा करून दुसऱ्या पात्रांना दाखवून 2 पात्र आपसात संवाद करतात. तिथे जनांतिक नामक नियतश्राव्य असते. म्हणजे 2 पात्र संवाद करत असतात, अशी 3 पताका दाखवतात. अशी 3 पताका दाखवतात म्हणजे की त्या दोघांमध्येच बोलणं सुरू आहे, कोणाला ऐकायला येत नाही. म्हणजे ते सांकेतिक अशी हाताची मुद्रा करून दाखवतात. 3 पताका मोठा आपल्याला अशी हाताची मुद्रा करून दाखवतात, दुसऱ्या पात्रांना दाखवतात. म्हणजे तसं ह्या दोघांमधला जो संवाद आहे तो फक्त त्या दोघांमध्येच सुरू आहे, बाकी ज्यांना कोणाला ऐकू येत नाही. त्याला काय म्हणतात? जनांतिक. आणि दुसरं काय? अपवारित. अपवारित म्हणजे जास्त पात्र असताना 2 पात्र दुसऱ्या बाजूला तोंड करून गोपनीय संवाद करतात. म्हणजे 2 जण बाजूला एकमेकांच्या कानात, पण ऐकायला प्रेक्षकांना जातं, कारण की त्याच्याशिवाय नाटक समजणार कसं ना प्रेक्षकांना. तर ते प्रेक्षकांना ऐकायला जातं, पण एकमेकांच्या कानामध्ये जे बोलतात त्याला काय म्हणतो आपण? अपवारित. जास्त पात्र असतात तेव्हा स्टेजवर, मंचावर, आणि 2 पात्र दुसऱ्या बाजूला तोंड करून गोपनीय रहस्यमय असे संवाद करतात. त्याला काय म्हणतात? अपवारित. अपवारित म्हणजे 2. जनांतिकमध्ये 3 पताका असे त्रिपताका दाखवतात, आणि मग त्यांचा संवाद सुरू असतो. पण तो 3 पताका दाखवतात म्हणजे कसं? त्यांचं असं गोपनीय काहीतरी संवाद सुरू आहे, पण बाकी कोणाला मंचावर ऐकायला येत नाही आहे, पण बाकी समोरच्या प्रेक्षकांना दिसत आहे. मग हे काय झाले? 2 प्रकार कशाचे झाले? नियतश्राव्याचे. 3 प्रकार पाहिले आपण. नाट्यधर्माच्या दृष्टीने 3 प्रकार पाहिले. सर्वश्राव्य, नियतश्राव्य, अश्राव्य. सर्वश्राव्य म्हणजे सगळ्यांना ऐकू येतं, नियतश्राव्य म्हणजे काही जणांनाच ऐकू येतं, आणि अश्राव्य म्हणजे स्वगत. मग ह्या नियतश्राव्याचे परत 2 प्रकार, एक जनांतिक, एक अपवारित. जनांतिकमध्ये त्रिपताका दाखवतात आणि मग ते गोपनीय संवाद करतात, आणि अपवारितमध्ये थोडंसं बाजूला जाऊनच एकमेकाच्या कानामध्ये कुजबूज करतात किंवा रहस्यमय काहीतरी बोलतात. ते काय झालं? अपवारित. है ना. आता दुसरं आहे, आता आकाशभाषित म्हणून एक आहे. आता हा 67वा श्लोक आहे आपला. 67वा श्लोक आहे. त्याच्यामध्ये काय आहे की एक पात्र दुसऱ्या पात्राविना एकटाच बोलतो. एक पात्र दुसऱ्या पात्राविना एकटाच बोलतो. कोणी बोलत नसताना काय म्हणत आहे असे बोलतो. म्हणजे एकटाच आकाशाकडे पाहून कल्पित पात्राशी बोलतो, आणि कोणीतरी आहे असं समजून बोलतो, पण कोणीच नसतं, आणि आकाशाकडे बघून बोलतो. याला काय म्हणतात? आकाशभाषित. आकाशाकडे बघून काहीतरी बोलतो आणि काय म्हणत आहेस वगैरे, म्हणजे जसं काही कोणीतरी आहे आकाशात त्याच्याशी बोलत आहे अशा अर्थाने त्याच्याकडे बघून बोलतो. याला काय म्हणतात? आकाशभाषित. हे नाटकातला प्रकार आहे. म्हणजे नाटकातल्या नायकाचा किंवा एखाद्या पात्राचा प्रकार आहे बोलण्याचा.
एक पात्र दुसऱ्या पात्राविना, दुसरं पात्र नाही आहे, एकटाच बोलतो. कोणी बोलत नसताना पण काय म्हणत आहे असं विचारतो, आकाशाकडे पाहून बोलतो आणि जसे बोलतो की कोणीतरी ऐकतच आहे त्याचं, अशा प्रकारे तो बोलतो. ह्याला काय म्हणतात, आकाशभाषा. तर अशा प्रकारे कथावस्तूचे सर्व भेदांचे सगळे भेद इथे संपले आहे. आणि याच्यामध्ये कुठले कुठले आले आहे, असेच प्रकारे सगळे कथा झालेल्या आहेत. म्हणजे रामायण, महाभारत, पुराण, बृहत्कथा, ह्या सगळ्या अशा प्रकारच्या कथा आहेत. ठीक आहे. तर हा आता इथे आपला पहिला प्रकार संपला. ठीक आहे, थांबायचं मग आपण आता इथे. समजला एवढा? नमो नमः, पुनर्मिलामः.